आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत। ते भाजपामध्ये का गेले याचं कारण त्यांनीच सांगितलंय। देवेंद्र फडणवीस मागे लागले होते त्यामुळे मी भाजपात गेलो असं नारायण राणे म्हणाले। मी प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक निर्णय घेतो आणि पद मिळवायचं असेल तर त्या पदासाठी लायकीचा बनतो असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं। त्यांच्या या विधानानं चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। खासदार भावना गवळी आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापलं गेल्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून त्यांना नॉट रिचेबल होत्या आणि खासदार भावना गवळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असून पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि त्या त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। जळगावातील बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे तर बीआरएसला मात्र मोठा धक्का बसलाय। केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उद्योजकांसोबत संवाद साधतायत। मालाड पश्चिम इथल्या हॉटेलमध्ये बैठक होणार असून भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार कोकण दौऱ्यावरती आहेत। कोकणातून शिवसेनेचे किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरीत सिंधुदुर्गमध्ये प्रचार करतायत। महाविकास आघाडीनं संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। शाहू महाराजांचा अवमान केल्यानं ही तक्रार केली असून महाडिक यांनी 5 कोटींचा आमिष दाखवल्याचा दावा देखील या तक्रारीत करण्यात आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील सेंदूर बाफा साकोली इथे जाहीर सभा होणार आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी सभा होत असून जवळपास 50,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येते। चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। वणी इथल्या शासकीय मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलं असून जवळपास 15,000 लोकांची बसण्याची व्यवस्था आहे। विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये काही किंमत नसल्याचा आरोप आत्राम यांनी केल्यानं खळबळ माजली आहे। मुलीला तिकीट मिळावं यासाठी वडेट्टीवार 10 दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याचं म्हटलंय त्यांनी। तर मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज असल्यामुळे चंद्रपुरात ते फारसं काम करत नाहीत असं आत्राम म्हणाले। अहमदनगरच्या मतदारसंघात ऑडिओ क्लिपमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। गुन्हेगार सांभाळण्याची मानसिकता असणाऱ्यांकडून वेगळी अपेक्षा काय करणार असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। तर जे चुकीचं वागतात त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत निलेश लंकेंनी पलटवार केला। धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मुलानं म्हणजेच मल्हार पाटील यांनी गौप्यस्फोट केला। 2019ला अजित पवारांच्या सहमतीनं राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केल्याचा त्यांनी दावा केला। अजित पवारांनी आधी आम्हाला पाठवलं मग ते स्वतः आले तर आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। तर मल्हार पाटलांच्या वक्तव्यावरती ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केला। 2019 पासूनच राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र सुरू होतं का याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावं असा इशारा त्यांनी दिला। रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शरद पवार गटात नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती मात्र तसं न झाल्यानं नाराज असलेल्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न मिळाल्यानं अभय जगतापांनी बंड केलं। माढ्यात पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये मोठी फूट बघायला मिळते। अभय जगताप यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली। त्यामुळे शरद पवार अभय जगतापांची नाराजी दूर करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या घर वापसीबद्दल वक्तव्य केलं। राष्ट्रवादीतील जिल्हास्तरीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना एकनाथ खडसेंचे विचार आवडत नसतील म्हणून एकनाथ खडसेंनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा असं वक्तव्य त्यांनी केलं। 2014 साली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात झालेला माझा पराभव आज देखील मी विसरलेलो नाही। माझा तो पराभव म्हणजे अपघात होता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं। आमदार असताना मी केवळ माझा निधी वापरला नाही तर राज्यसभेचे खासदार प्रितेश नंदी यांच्यासह अनेक आमदारांचा निधी वापरला असं म्हणत नारायण राणेंनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला।
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रचारात मग्न असताना बुलढाणा जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी मात्र प्रचार दौरे रद्द केलेत. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे नेते शेताच्या बांधावरती पोहोचले आणि प्रचारापेक्षा शेतकरी महत्त्वाचे असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं. राज्यभर ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले तिथे तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. नुकसानीचा अहवाल आचारसंहिता संपण्यापूर्वी पोहोचला पाहिजे, जेणेकरून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देता येऊ शकतो, असंही अनिल पाटील म्हणाले. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. देऊळ गावातील दुकानांचे पत्रे पत्त्यासारखे वाऱ्यात उडाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वादळी वाऱ्याची तीव्रता लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी नागरिकांकडून केली जाते. जळगाव जिल्ह्यातील काही गावांसाठी गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आलं. 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तऱ्हाडी, विखरण, जवखेडा शिवारात वादळी वाऱ्याचं गारपीट झाल्यामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांद्यासह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. बीडच्या धारूर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे धुनकवळ गावातील 7 एकर आंब्याच्या बागेचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. गोंदिया जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका मका पिकाला बसलाय. भिजलेल्या मक्याला रस्त्यावरती वाळत घालण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वाशिमच्या मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगळूरपीर या भागांना वादळी वाऱ्याचा पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून ज्वारी, हळद, मूग, पपई, आंबा, संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसतंय. अकोल्यामध्ये गेल्या आठवड्यात 42 अंशांवरती तापमान गेल्यानं उष्णतेची समस्या देखील जाणवू लागली. त्यामुळे अकोलेकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं हैराण केलंय. हातातोंडाशी आलेल्या फळबागांचं नुकसान होताना पाहून शेतकरी हवालदिल झालाय. तर तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले असून शाळेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पिंपरी चिंचवडकरांना काही अंशी दिलासा मिळाला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणातून 80 आणि पवना धरणातून 520 MLD पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे आता शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे. तरी देखील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं. किनारपट्टीचा भाग वगळता राज्यभरात पुढचे 2 दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर विदर्भाला गारपिटीपासून दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली असून जिल्ह्यातील 40 गावांमध्ये 66 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. एप्रिल महिन्यातच धाराशिवमधील टँकर संख्या 100च्या पुढे जाणार असल्याचं गृहीत धरून आराखडा तयार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंभीर पाणी टंचाई असून 56 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडलेत. या प्रकल्पांवरती अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सध्या जिल्ह्यात 443 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. राज्यात तापमानाचा पारा वाढल्यानं उष्माघाताच्या प्रकारात सुद्धा वाढ झाली आहे. राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 77 रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक 12 रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली आहे. तर पुण्यात देखील 5 रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागतायत. उष्णता वाढत असल्यानं नागरिकांना उलट्या, बेशुद्ध पडणं, उष्माघात असा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांना सतत पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. पेण पनवेलमध्ये ग्रामीण विभागात विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवसातून अनेक वेळा वीज जात असल्यामुळे नागरिक संतप्त झाले. तांत्रिक बिघाडाचं कारण सांगून छुप भार नियमन सुरू असल्याचा नागरिकांकडून आरोप होतोय. धाराशिवच्या बाजारात तुरीच्या भावात वाढ झाली असून तुरीला 11,800 रुपयांचा भाव मिळतोय. मात्र तुरीची आवक कमी झाली तरी तुरीची मागणी मात्र सातत्यानं वाढत चालली आहे. जालना तालुक्यातील रोहिलागड शिवारातून 4 किलो गांजा जप्त करण्यात आला. लिंबाच्या झाडाखाली पिवळ्या पिशवीत गांजा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला भर दिवसा गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आलाय. अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच अटक केली.